परमार्थ हा आम्हाला आमचं मनोबल कमी होऊ नये, आमचं मन प्रसन्न राहावं, आत्मबल टिकून राहावं आणि जे कार्य हाती धरलंय ते पुढे नेण्यासाठीची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य जीवनामध्ये टिकून राहावं म्हणून परमार्थ करायचं. संकट जावे म्हणून परमार्थ नाही. परीक्षाच द्यायची नाही म्हणून कोणी अभ्यास करतं का सांगा बरं मला. एका 7वी 8वीला जाणाऱ्या मुलीला विचारलं, अरे मुली फार छान अभ्यास करती बाई, तू कशासाठी करते? मुलीने सांगितलं, महाराज मला कोणतीच परीक्षा द्यायची नाही आणि द्यावी लागू नये म्हणून मी अभ्यास करते. हे जसं तिचं बोलणं हास्यास्पद आहे. अभ्यास हा परीक्षेसाठीच असतो, तसं परमार्थ हा संकटावर मात करण्यासाठी असतो. संकट येऊ नये म्हणून नाही, येणारच आहे. आता या सूर्याला तुम्ही उगवू नका म्हटलं तो काय थांबायचा आहे? मावळू नका म्हटलं थांबायचा आहे? पावसाला येऊ नको म्हटलं थांबणार आहे? वादळाला येऊ नको म्हटलं थांबणार आहे? या निसर्गावर आमची सत्ता नाही आहे. तसं जीवनातल्या घडणाऱ्या अनेक घटना परावलंबीच आहे. त्या आपण ठरवलेल्या नाही, त्या नियतीनं ठरलेल्या किंवा परिस्थितीनं उद्भवलेल्या आहेत. विठाला विठाला.